नाशिकच्या सातपूर परिसरात मार्च 2026 मध्ये चाकूचा धाक दाखवून 2 सोनसाखळ्या लुटणाऱ्या टोळीतील आणखी एक फरार आरोपी अखेर सातपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे। प्रतीक उर्फ बापू पांडुरंग मातेरे, वय वर्ष 34, राहणार चिंचखेड, तालुका दिंडोरी, याला अमृत गार्डन परिसरातून अटक करण्यात आली। या प्रकरणात यापूर्वीच पोलिसांनी आरोपीकडून 14,30,000 रुपये किमतीची 105 ग्रॅम सोन्याची लगड जप्त केली होती। तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात यश आले। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। प्रतीक उर्फ बापू मातेरे हा गेल्या 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी देखील पोलिसांना गुन्हेगारात फिरत होता। आज रोजी तो अमृत गार्डन परिसरात येणार आहे अशी योग्य बातमीदारामार्फत माहिती मिळाल्याने सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सदर बातमीच्या आधारे सापळा रचून त्यास अटक केलेली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त सरकार, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी, माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने अटक करण्यात आलेली आहे। या रिमांडने या पथकात पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ बटुळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल पी आहेर, पोलीस हवालदार तुषार देसले, पोलीस अंमलदार रवींद्र जाधव, पारस देशमुख आणि संजय दराडे यांनी सहभाग घेतला।